नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण VSC 242 या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघणार आहोत. तर त्या अगोदर तुम्हाला माहिती देऊन देतो या कोर्सबद्दल. आता हा जो कोर्स आहे ॲग्री इन्फॉर्मॅटिक्स याच नावाचा सेम कोर्स, म्हणजे ॲग्री इन्फॉर्मॅटिक्सच त्या कोर्सचं कोर्स टायटल होतं. असा सेम कोर्स ओल्ड सिलेबसला थर्ड सेमला होता कॉम्प्युटर म्हणून. तर आता हा जो तुम्हाला कोर्स आहे, या कोर्समध्ये त्या कोर्सचा काही पार्ट आहे आणि बाकी जो आहे यात पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो पार्ट आहे तो एक्स्ट्रा जोडण्यात आलेला आहे. आता तो जो कोर्स होता ओल्ड सिलेबसला तो 1+1चा होता आणि आता जो कोर्स आहे तो 2+1चा आहे. तर त्या कोर्समधल्या बऱ्यापैकी गोष्टी आहेत, पण त्या खूप कमी आहेत. बाकी या कोर्समध्ये ज्या गोष्टी आलेल्या आहेत तुम्हाला त्या सर्व नवीन गोष्टी. तर त्यासाठी या कोर्ससाठी तुम्ही नवीन नोट्सच रेफर करा. आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला या कोर्सच्या नवीन नोट्स टाकलेल्या आहे, त्या तुम्ही रेफर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे जे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स घेतले तर हे आपण आपले सिलेबस कॉपी आणि हा जो कोर्स आहे आता तुम्हाला ॲग्री इन्फॉर्मॅटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सेम टू सेम कोर्स याचा कोर्स टायटल आहे. आणि हा कोर्स आपल्या 6 डीन कमिटीच्या सिलेबसमध्ये BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग ही जी डिग्री, या डिग्रीला हाच कोर्स फर्स्ट सेमला असतो कॉम्प्युटर 111 म्हणून. फक्त त्याचं कोर्स नंबर वेगळं आहे त्या डिग्रीत, बाकी सिलेबस आणि बाकी सर्व गोष्टी सेम आहे. तर त्या क्वेश्चन पेपर्स आपण रेफर केल्या यासाठी. 2 क्वेश्चन पेपर्सच्या, एक ओल्ड पेपर पॅटर्ननुसार होती आणि एक न्यू पेपर पॅटर्ननुसार. आणि त्यातला एक आता नुकताच जो पेपर झालेला आहे न्यू पॅटर्ननुसार फर्स्ट सेमचा, तर त्याची मॉडेल ॲन्सरसुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनल ॲग्री गँगला प्रोव्हाइड केलेले आहे. आणि बाकी आपण जे ओल्ड सिलेबसला जो कम्प्युटरचा कोर्स होता 5th डीन्स कमिटीच्या सिलेबसमध्ये, त्या कोर्सचे जे पेपर्स होते ते पेपर्स रेफर केले आहे बाकी क्वेश्चन्स काढण्यासाठी जे तुमच्या सिलेबसचे आहे. बाकी मोस्टली तुमचे जे लेक्चर्स आहेत ते न्यू ॲडिशन झालेले या सिलेबसमध्ये, म्हणून आता त्या जुन्या नोट्स तुम्ही यासाठी रेफर नका करू, नवीन नोट्स रेफर करा या कोर्ससाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता एक एक करून सगळे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघू. तर पहिला क्वेश्चन आहे, एलिट स्कीम्स टू प्रमोट डिजिटल ॲग्रिकल्चर इन इंडिया गिव्ह चॅलेंजेस फॉर डिजिटल ॲग्रिकल्चर इन इंडिया. आता हा क्वेश्चन जो आहे तो 2 वेळेस आलेला आहे त्या क्वेश्चन पेपर्समध्ये, जो BTech इंजिनिअरिंगला होता. तर याचं वेटेज आणि लेक्चर नंबर आपण खाली दिलेलंच आहे, आपण ते बघू शकता. दुसरा क्वेश्चन आपण AB पॅटर्नच्या फॉर्ममध्ये घेतलेला आहे. त्यात एमध्ये आहे, एनलिस्ट कंपोनंट्स ऑफ DSS अँड गिव्ह ॲप्लिकेशन ऑफ DSS इन ॲग्रिकल्चर. यात बीमध्ये आहे, राईट C लँग्वेज प्रोग्राम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल. आता येथे तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेजेसबद्दल एक्सप्लेनेशनसुद्धा येऊ शकतं किंवा डायरेक्ट एखादा कोड तुम्हाला करायला लावू शकता पेपरमध्ये. तिसरा क्वेश्चन आहे, डिफाईन डाटाबेस, गिव्ह टाईप्स ऑफ डेटाबेस, एक्सप्लेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेटाबेस. हा 3 वेळेस आलेला आहे. याचं वेटेज आणि लेक्चर नंबर बघू शकता तुम्ही. चौथा क्वेश्चन आहे, डिफाईन कंटिजेंट क्रॉप प्लॅनिंग, गिव्ह स्टेप्स टू प्रिपेअर कंटिजेंट क्रॉप प्लॅनिंग. आता हा जो क्वेश्चन आहे हा त्या दोन्ही क्वेश्चन पेपर्समध्ये आलेला आहे, म्हणजे न्यू सिलेबसनुसारच हा क्वेश्चन आहे आणि हा रिपीट झालेला आहे 2 वेळेस. तर हा एक मेन क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. पाचवा क्वेश्चन आहे, त्यात एमध्ये आहे, गिव्ह कंपोनंट्स ऑफ AES अँड राईट ॲप्लिकेशन इन ॲग्रिकल्चर. आता याचं तुम्ही लेक्चर नंबर बघू शकता, तर त्या लेक्चर नंबरमध्ये तुम्हाला याचा आन्सर मिळून जाईल. मग बीमध्ये आहे, एक्सप्लेन ॲटोमॅटिक इरिगेशन सिस्टीम. हा एक शॉर्टमध्ये आपण क्वेश्चन घेतलेला आहे. 6वा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन हाऊ स्मार्टफोन ॲप्स कॅन हेल्प फार्मर. आता हा जो क्वेश्चन आहे हा मोस्टली विचारला जातो. आता ओल्ड सिलेबसमध्ये असा क्वेश्चन यायचा, एनलिस्ट स्मार्टफोन ॲप्लिकेशन किंवा डिस्क्राईब सम स्मार्टफोन ॲप्लिकेशन्स. तर स्मार्टफोन जे ॲप्स आहेत त्या ॲप्सचं एक्झाम्पल नाव लिहायचं आणि त्या कसं हेल्प करतात ते लिहायचं, जसं की प्लांटिक्स असे काही ॲप्स जे आहे. आणि आता हा क्वेश्चन जो आहे तो हाऊ स्मार्टफोन ॲप्स कॅन हेल्प. तर याच्यात आपण एखादे ॲप्सचं एक्झाम्पल देऊन लिहू शकता की डिसीज ओळखण्यासाठी, मार्केट प्राइसेस ओळखण्यासाठी ते ॲप्स फार्मरला हेल्प करता. या गोष्टी तुम्ही लिहू शकता. मग त्यात बीमध्ये आहे, ॲप्लिकेशन ऑफ क्रॉप सिम्युलेशन मॉडेल इन ॲग्रिकल्चर. हा एक मेन क्वेश्चन आहे, हा सुद्धा येऊ शकतो. 7वा क्वेश्चन AB पॅटर्नच्या फॉर्ममध्ये घेतलेला आहे. त्यात आहे एमध्ये, एक्सप्लेन रोल ऑफ IT ॲप्लिकेशन्स इन वॉटर न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट. आता हा 4 मार्क्ससाठी आपण इथे घेतलेला आहे. हा 2 वेळेस आलेला आहे त्या प्रिवियस इयरच्या पेपर्समध्ये. नंतर बीमधला जो क्वेश्चन आहे तो आपण 2 मार्क्ससाठी घेतलेला आहे. त्यात आहे, ॲप्लिकेशन ऑफ IoT इन ॲग्रिकल्चर. 8वा क्वेश्चन AB पॅटर्नच्या फॉर्ममध्ये, त्यात एमध्ये आहे, एक्सप्लेन कंपोनंट्स ऑफ कॉम्प्युटर विथ ब्लॉक डायग्राम. तर असा क्वेश्चन जे ओल्ड सिलेबसच्या पेपर्स असायचे कॉम्प्युटरचे थर्ड सेमला, त्यात मोस्टली विचारला गेला होता. मग बीमध्ये आहे, ॲप्लिकेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ॲग्रिकल्चर. याचं तुम्ही लेक्चर नंबर आणि वेटेज बघू शकता. मग 9वा क्वेश्चन आहे, त्यात एमध्ये आहे, डिस्क्राईब इन्सर्ट टेबल फीचर इन MS वर्ड. आणि बीमध्ये आहे, अरिथमॅटिक ऑपरेटर्स इन MS एक्सेल. आता हे दोन्ही क्वेश्चन जे आहे ते एकच लेक्चरमधनं घेतलेले, म्हणून मी एकदाच आपलं लेक्चर नंबर आणि वेटेज येथे लिहिलेलं आहे. पूर्वीसुद्धा असा एक क्वेश्चन होता, त्याचेसुद्धा आपण तसंच केलं. जे दोन्ही क्वेश्चन AB पॅटर्नचे एका लेक्चरमधनं आहे तिथे आपण एकचदा मेन्शन केलेले या गोष्टी.
आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सेक्शन बीचे क्वेश्चन्स बघू. त्यात पहिलं आहे गिव्ह ऑब्जेक्टिव्हज ऑफ ॲग्रीनेट. आता हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन लेक्चर नंबर 13 आणि 14 आलेला आहे. मग दुसरा क्वेश्चन जो आहे डिफरंट टाईप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम, हा लेक्चर नंबर 1 आणि 3 आलेला आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, येथे स्पेलिंग मिस्टेक झालेली मी एक क्वेश्चन तुम्हाला डिक्टेट करून देतो. त्यात आहे एनलिस्ट एनी फॉर ॲप्लिकेशन्स ऑफ कम्प्युटर कंट्रोल ऑटोमेटेड सिस्टीम्स इन ॲग्रिकल्चर. चौथा क्वेश्चन आहे एनलिस्ट एनी फॉर सर्च इंजिन. तर यात आता तुम्ही लिहू शकता गुगल, याहू, हे जे सर्च इंजिन आपण सर्च करण्यासाठी यूज करतो ते एक्झाम्पल लिहायचे. त्यानंतर पाचवा आहे डिफरन्स बिटवीन लॅन अँड वॅन. आता हा क्वेश्चन 10व्या लेक्चरमधनं घेतलेला आहे. त्यानंतर आहे यूज ऑफ AI फॉर फूड अँड सायन्स न्यूट्रिशन. हा क्वेश्चन जो आहे तो लास्ट लेक्चर जे आहे त्यामधनं घेतलेला आहे. आता आपण शॉर्ट नोटचे क्वेश्चन बघू. त्यात आहे सिम्युलेशन मॉडेल. आताच आपण सिम्युलेशन मॉडेलचा क्वेश्चन बघितला, तर सिम्युलेशन मॉडेल एक मेन क्वेश्चन आहे. त्यानंतर आहे ट्युरिंग टेस्ट, मग इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, मग चॅलेंजेस फॉर यूज ऑफ ड्रोन इन ॲग्रिकल्चर, मग आहे जिओस्पॅटियल टेक्नॉलॉजी. हे काही शॉर्ट नोटचे क्वेश्चन आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो कोर्स आहे एकदम न्यू आहे आणि यात बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या नवीन जोडल्या गेलेल्या आहे. आणि हा कोर्स असा आहे, जर एखादा विद्यार्थी असेल त्याला कॉम्प्युटरबद्दल येतं, चांगल्या गोष्टी, कॉमन गोष्टी जरी माहिती असतील तरी तो विद्यार्थी या पेपरमध्ये चांगल्या प्रकारे लिहू शकतो. कारण या कोर्समध्ये असं आहे की तुम्हाला जास्त लिहिण्याला मार्क नाही आणि या कोर्सचे जे ॲन्सर असतील तुमच्या एक्झाममध्ये ते खूप छोटे असतील. काही क्वेश्चन्समध्येच तुमचे ॲन्सर थोडे मोठे राहू शकतात, पण या कोर्सचे जे पण ॲन्सर असतील मोस्टली ते शॉर्ट ॲन्सर असतील आणि स्पेसिफिक ॲन्सर असतील. तर तसे तुम्ही लिहायचे आणि चांगले मार्क्स स्कोअर करायचे. आता हा एक इझी कोर्स आहे. जर तुम्हाला कॉम्प्युटरचं बेसिक माहिती असेल तर ज्या विद्यार्थ्याला कॉम्प्युटरबद्दल नॉलेज नसणार त्या विद्यार्थ्याला हा कोर्स थोडा अवघडच जाईल. आता आपण सेक्शन सीचे काही क्वेश्चन्स बघू. त्यात पहिले आपण डेफिनेशन घेतलं आहे कम्प्युटर, प्रायमरी मेमरी, सेकंडरी मेमरी, लॅन, वॅन, मॅन, डेटाबेस, ऑपरेटिंग सिस्टीम. अजून काही डेफिनेशनसुद्धा आहेत, त्या आपण ऑब्जेक्टिव्हची जी PDF देऊ त्यात कवर करू. मग फुल फॉर्ममध्ये आहे ALU, CPU, WWW, AWS, AIS, AES, IoT. आता हे फिलिंग द ब्लँक्सचे काही क्वेश्चन्स आहेत ते बघू आपण. बाकी फिलिंग द ब्लँक्सचे आणि ट्रू ऑर फॉल्सचे जे अदर क्वेश्चन्स आहेत ते आपण ऑब्जेक्टिव्सच्या PDFमध्ये कवर करू, तर तिथे आपण बघून घेऊ. आता यात पहिलं आहे CPU इज नोन ॲज ब्रेन ऑफ कम्प्युटर. मग एक डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन जे एक्सेल वर्कबुकला असतं त्यात काय असतं तर .xlsx हे असतं एक्सटेन्शन. एक्सेल फाईलसाठी जे एक्सटेन्शन असतं ते जर तुम्ही PDF बघितले असेल तर त्यात एक्सटेन्शन असतं .pdf. जर तुम्ही याचं डॉक्युमेंट बघितलं वर्ड्सचं, MS वर्डचं, तर त्यात असतं .docx. तर हे काही एक्सटेन्शन्स असतात, तर ते तुम्ही लक्षात ठेवा. हे ऑब्जेक्टिव्हला तुम्हाला येऊ शकतं. मग आहे सुपर की इज अ सेट ऑफ वन ऑर मोर ॲट्रिब्यूट्स टेकन कलेक्टिव्हली टू युनिकली आयडेंटिफाय अ रेकॉर्ड. मग चौथा आहे टू कनेक्ट टू द इंटरनेट कम्प्युटर हॅज टू बी कनेक्टेड टू ISP. ISP म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. मग पाचवं आहे फादर ऑफ सी लँग्वेज. त्यात आहे डेनिस रिच्ची. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या VSCच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. आत्तापर्यंतचे पेपर कसे गेले तुम्ही कमेंट्समध्ये कळवा.